करू का? मराठी मराठी जरा चांगली राहील. आम्ही या ठिकाणी जे उपस्थित दिसत आहोत, आम्ही सर्व यवतमाळ जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी आहोत आणि यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. आमचे माननीय आमदार बाळासाहेब मांगुळकर त्यांना निवेदन दिले आणि आता SP साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत. हे निवेदन यासाठी आहे की मागील 15 जून रोजी जे जन आंदोलन मोर्चा काढल्या गेलेलं होतं आणि या मोर्चाला मार्गदर्शन करत असताना माननीय आमदार गोपीचंद पळाळकर यांनी जे ख्रिस्ती समाजाबद्दल जे वक्तव्य त्यांनी या जन आंदोलन आक्रोश मोर्चामध्ये केलं ते अतिशय निंदनीय आणि घृणास्पद असल्या प्रकारचं ते वक्तव्य होतं. त्यांनी सरळ ख्रिस्ती समाजाच्या प्रतिनिधीला, ख्रिस्ती समाजाचे जे धर्मगुरू आहेत, धर्मगुरूंना त्यांनी डायरेक्टली ओपन त्यांनी टार्गेट करून जणू काय मारण्याचा आदेश दिल्यासारखं वक्तव्य त्यांच्या भाषणामधून दिलेलं आहे. आणि त्यांनी सरळ म्हटलं की प्रथम एखाद्या ख्रिस्ती धर्मगुरूला जर कोणी मारलं त्याला 1 ते 5 लाख रुपयाचं बक्षीस आणि जर त्यांनी कोणी मर्डर केलं तर ख्रिश्चन धर्मगुरूचं तर त्याला डायरेक्ट 11 लाख रुपये बक्षीस. हा जो असल्या प्रकारचं जो वक्तव्य आहे ते संपूर्ण ख्रिस्ती समाज त्याचा निषेध करत आहे. आणि आज केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतातील संपूर्ण ख्रिस्ती समाज जो आहे, आज संपूर्ण ख्रिस्ती समाज एका वेगळ्या दहशतीमध्ये आहे, भयजनक झालेला आहे. आणि म्हणून आम्ही भारताचे नागरिक आहोत. जितका आपल्या सगळ्यांचा, आपल्या भारतवासियांचा जो अधिकार आहे तोच हक्क, तोच अधिकार आमचा देखील आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही अल्पसंख्याक आहोत म्हणून अल्पसंख्याकांना काही बोलायचं, काही त्यांना टार्गेट करायचं, काही धमकीजनक वक्तव्य करायचं. सरकार किंवा जे समाजाचे जे प्रतिनिधी आहेत, माननीय आमदार गोपीचंद पळाळकर हे समाजाचे, देशाचे, राज्याचे प्रतिनिधी आहेत. आम्ही आमचं न्याय मिळावं या अनुषंगाने, जनतेचे कामं व्हावे या अनुषंगाने, संरक्षण मिळावं या अनुषंगाने, समाज कार्य घडावं या अनुषंगाने, आपल्या राज्याची प्रगती व्हावी या अनुषंगाने निवडून दिलेले हे प्रतिनिधी आहेत. परंतु असल्या प्रकारचं वक्तव्य करून ते देशाला किंवा जनतेला काय दाखवू इच्छितात? म्हणजे स्वतः हे फक्त इतर कोणत्या मागासवर्गीय समाजावर प्रभुत्व चालवण्यासाठी सत्ता आहे का? अधिकार हे फक्त जे मागासवर्गीय समाजाला पायाखाली तुडवण्यासाठी हे अधिकार आणि सत्ता आहे का? प्रतिनिधी कशाचे आपण करत आहोत? आपण प्रतिनिधित्व कोणाला देत आहोत? कोणासाठी करत आहोत? तर आमचं हेच म्हणणं आहे की या गोष्टीचं भान ठेवावं आणि ज्या कारणाचं, ज्या उद्देशानं जनतेनं त्यांना निवडून दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, त्या जनतेच्या भावना समजून त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी कार्य करावं हे प्रतिनिधित्व आहे. परंतु असं होत नाही. एखाद्या समाजाचं सपोर्ट केला जात आहे आणि एखाद्या समाजाला दहशतीमध्ये ठेवल्या जात आहे. हे आमच्या ख्रिस्ती समाजासाठी अतिशय भीतीजनक वातावरण आहे. आज पूर्ण ख्रिस्ती समाज असुरक्षितता महसूस करत आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही हे निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी, आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे जे प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब मांगुळकर साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब त्यांना आम्ही हे निवेदन देतो.